जपानमध्ये मिनी ट्रेन्स यूज केले जातात आणि त्याचं मी लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. कारण मी जपानमधनं इंडियामध्ये सरप्राईज देण्यासाठी, माझ्या फॅमिलीला पण माहीत नव्हतं मी जपानमधून इंडियामध्ये येणार आहे म्हणून, आणि मी त्यांना सरप्राईज दिलेलं. आणि तेव्हा मी फर्स्ट टाईम जपानमधून इंडियामध्ये, म्हणजे जपानच्या एअरपोर्टमधून इंडियामध्ये आले होते. त्याच्यामुळं मला पण माहीत नव्हतं की मिनी ट्रेन्स यूज केले जातात. तर बघा, मी इंडियामध्ये जाताना ओसाका एअरपोर्टवरूनच गेलेले आणि मी ऑनलाईन तिकीट काढल्यामुळे एअरपोर्टवरच मी बोर्डिंग पास काढला आणि त्याच्यानंतर मग मला तिथे गेट नंबर 13वर जायचे होते. तर गेट नंबर 13पर्यंत जाण्यासाठी इथे ॲरोवर दाखवलेच आहे. 1 to 19वर जायचं असेल तर ते ॲरो फॉलो करायची. आणि इथेच मला कळलं की त्या गेट नंबरपर्यंत जाण्यासाठी जपानच्या एअरपोर्टमध्ये मिनी ट्रेन्स यूज केले जातात. म्हणजे 1 to 14 ट्रॅकवर जायचं असेल तर आपल्याला ट्रॅक नंबर 2वर थांबायचं आणि त्याच्यानंतरचे जर जायचं असेल तर ट्रॅक नंबर 1. आणि इथं अनाऊन्समेंट पण केली जाते आणि तुम्ही पण ऐका. 잠시 후 2번 플랫폼에 제2역행 셔틀 트레인이 도착합니다. 자동문에 주의하여 주십시오. अशा प्रकारचे 3 लँग्वेजेसमध्ये किंवा 4 लँग्वेजेसमध्ये अनाऊन्समेंट केली जाते आणि ट्रेन येताना पण सेम असाच आवाज येतो. त्याच्यानंतर 2 गेट खोलले जातात, फर्स्ट आणि सेकंड. आणि त्यानंतर मी आतमध्ये गेले. माझं पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता मिनी ट्रेन्समध्ये बसण्याचं. ट्रेनच्या आतमध्ये जापनीज तर होतेच, बट वेगवेगळ्या कंट्रीची लोकं पण होती. ती स्वतःच्या कंट्रीच्या भाषेमध्ये बोलत होती. आता असे 2 गेट बंद झाल्यानंतर ट्रेन चालू होते. आणि जपानमध्ये बघा, सिस्टीमच अशी, टेक्नॉलॉजीच एवढी हाय आहे की आपल्याला एअरपोर्टच्या आतमध्ये पण मिनी ट्रेन्स यूज केले जातात. म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. आणि असं म्हटलं जातं की 50 वर्ष टेक्नॉलॉजीमध्ये खूपच पुढे आहे जपान. जपानमध्ये मला पण नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्यायला भेटत आहे आणि तेच मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. त्यामुळेच मी मिनी ब्लॉग चालू केले आहे. ट्रेन जेव्हा थांबते तेव्हा 2 गेट खोलले जातात आणि ती ट्रेन आपल्याला बरोबर त्याच ट्रॅकनुसार, म्हणजेच 1 to 18, म्हणजेच बरोबर आपण 13वर जायचं असे आहे तर तिथेच आपल्याला सोडलेले आहे. आणि त्यानंतर मग इथून आपण बाहेर पडून ही दुसरी ट्रेन जात आहे दुसऱ्या ट्रॅकवर. आणि त्यानंतर मग इथे इलेव्हेटर लागले आणि इलेव्हेटरच्या खाली जाताच मग तिथे आपल्याला वेगवेगळे शॉप्स वगैरे दिसतात आणि इथे आपण शॉपिंग पण करू शकतो. एअरपोर्टवर तसे आपण शॉपिंग करू शकतो, नाही